ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गोविंदनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे 19वा वर्धापन दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी सांगता समारंभ प्रसंगी ज्येष्ठ मंजिरी 3चे स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक 24च्या नगरसेविका डॉक्टर पूनम महाले, पल्लवी गणोरे, विठ्ठल देवरे, राहुल गणोरे, अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले. यावेळी गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने 3 दिवसीय कार्यक्रम घेत विविध खेळ, गाणी, भजन, कॉमेडी शो, आनंद मेळावा, रॅली, ज्येष्ठ मंजिरी 3चे प्रकाशन सोहळा हे कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन संपन्न झाले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघातील ज्यांच्या लग्न झालेल्या जोडप्यांचे 50 वर्ष पूर्ण झाले त्यांना संघाच्या वतीने एक विशेष भेट देण्यात आली. तसेच संघाचे माजी अध्यक्ष यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य तसेच सभासद यांच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. गोविंदनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी 2008 साली उभा राहिलेला गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ हा केवळ एक सामाजिक मंच नाही, तर अनुभव, मैत्री, आरोग्य आणि आनंद यांचा सजीव संगम आहे. जीवनाच्या उत्तरार्धातही उत्साहाने, स्वाभिमानाने आणि सामाजिक बांधिलकीने जगण्याची प्रेरणा देणारे हे एक सुंदर कुटुंब आहे. संघाची स्थापना, एक विचार, अनेक हृदये. समाजात ज्येष्ठ नागरिकांची भूमिका केवळ सल्लागारापुरती मर्यादित नसून ती प्रेरणादायी आहे. यावेळी गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी मंडळ, ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होते. समोर बघा, समोर काका, समोर. समोर. टाळा वाजवा जरा, टाळा वाजवा.
मला नेमकं कार्यक्रमाला जायचं आहे. थोडं घ्या, एक मिनिट थोडं घ्या या. तर गणवरे साहेबांचं मुख्य कार्य म्हणजे कोविड काळ, दोन्ही त्याच्यासाठी तसे चढ उताराचाच काळ होता तो. खरोखरच म्हणजे योद्धा ज्याला म्हणतो असे योद्धा, तो शब्द योद्धा हा शब्द शोभतो सुद्धा. 18 वर्षापासून त्यांनी ही समाजसेवा सुरू केलेली आहे. त्यांना गौरव पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तसंच समाजरत्न पुरस्कार म्हणजे मला निवासकार, समाज भूषण पुरस्कार, समाज हित रक्षक पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवत साधारणतः म्हणजे आजचं तालुका आपल्या जरी म्हटलं तरी खेड्यातलं त्र्यंबकेश्वरसारख्या गावात त्यांच्या मिसेस ताईंचा सुद्धा जन्म शुभेच्छा देत त्यांची आयुष्याची वाटचाल प्रगतीकडे होत जावं अशी मी त्यांना विनंती करतो. अशी मी सर्वांतर्फे सर्वांना माझा साष्टांग दंडवत. तुम्हा सर्वांना ज्येष्ठ नागरिक संघाच्या या 19व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा कार्यक्रम काकांनी फार पूर्वीच ठरवलेला होता हे माझ्या लक्षात आलं, कारण आम्ही नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून ज्या दिवशी निवडून आलो त्याच दिवशी काकांनी ह्या कार्यक्रमाबद्दल एक छोटी पुसटशी रूपरेषा आम्हाला सांगून ठेवलेली होती. त्यातच संघाचं प्लॅनिंग किती लांबचं आहे ते माझ्या लक्षात येतंय. तुम्ही सर्वजण ज्यावेळी स्वतःला ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून म्हणवून घेताय त्यावेळी तुमच्यातला मिश्किलपणा आणि तुमच्यातलं सगळे हास्यविनोद पाहून मला खरंच खूप आनंद वाटला. हे रिव्हर्स क्लॉक आहे. इथून पुढची जी काही वर्ष आहेत ती तुमच्यासाठीची आनंदाची भरभराटीची आहेत. एक डॉक्टर म्हणून भारतीयांची लाईफ एक्सपेक्टन्सी ज्या वेळेला मी बघतीये त्यावेळेला फक्त 11% लोक वयाची 70 पार करतायत हे आजचं वास्तव्य आहे. अशा वेळी ज्यांनी कोणीही ह्या 2026 मध्ये वयाची 70 पार केलेली आहे ते त्या सुपर 11% मध्ये आहेत आणि त्यांनी स्वतःची पाठ थपथपून घ्यावी अशी ही परिस्थिती आहे. प्रतिभाताईंची एक कविता मी ओझरती आत्ता वाचत होते मासिकामध्ये आणि त्यात त्यांनी लिहिलंय की दृष्टीसाठी बाहेरच्या दृष्टी बघण्यासाठी काही लेन्सेस देता येतात ज्या की आर्टिफिशियल असतात आणि मन कसं बघावं त्यासाठी मला मी अगदीच ओझरती वाचली म्हणून, आणि हे अगदीच खरं आहे. ती अशी सृष्टी आणि दृष्टी ह्याची सांगड घालण्याची ताकद फक्त अनुभव देऊ शकतो आणि तुमच्या वयातनं तुमच्याकडे तो ऑलरेडी आलेला आहे. नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून प्रभाग क्रमांक 24च्या बऱ्याच समस्या मी ऑलरेडी ज्या दिवशी उभी राहिले त्याच्या आधीच स्टडी करून मग मी बाहेर पडले होते. त्यातल्या बऱ्याच कामांसाठीची निवेदनं मी ऑलरेडी दिलेली आहेत, पण फक्त निवेदनं तुमच्यापर्यंत आणण्यापेक्षा ग्राउंडवरती काम काही झालं तर त्या दिवशी तुमच्या समोर येणं जास्त योग्य असेल असं मला वाटलं. आरोग्य असेल, इतरही नागरी समस्या असतील ज्यात रस्त्यांचा हा मूळ प्रश्न आहे, तो प्रश्न आम्ही ऑलरेडी पुढेपर्यंत पोहोचवला आहे. बऱ्याचदा नगरसेवक म्हटल्यानंतरच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या असणं अगदी वास्तव्य आहे, पण त्याच वेळी नाशिक महानगरपालिकेची फायनान्शियल कंडिशन सर्वांपासून काही लपलेली नाही. अशा वेळेला येऊ घातलेला सिंहस्थ आणि त्यासाठी होणारी विकास कामंही आपल्या समोर आहेत. 24 लाख पॉप्युलेशन असलेलं नाशिक 6 कोटी लोकांना होस्ट करण्याच्या तयारीत आहे आणि हे नाशिक जे एकेकाळी बेस्ट क्लायमेट सिटी म्हणून बिरुद मिरवत होतं ते आज एअर क्वालिटी इंडेक्स साधारण 160 ते 170 पर्यंतचा आपण फेस करतोय. एअर क्वालिटी इंडेक्स साधारण 50 पर्यंत असणं हे हेल्दी मानलं जातं, नॉर्मल मानलं जातं. 50 ते 100 मध्ये त्याच्यामध्ये चेंजेस यायला लागतात आणि 100च्या पुढचा एअर क्वालिटी इंडेक्स हा अनहेल्दी म्हटला जातो. अशा वेळेला तुमच्या वयासाठी किंवा तुमच्या सर्वांसाठीच श्वासाचे विकार या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुमचे प्राणायाम असतील, रेस्पिरेटरी एक्सरसाइजेस असतील त्या कंटिन्यू ठेवत राहा. आजूबाजूला जेवढी प्लांटेशन करता येतील, जेवढी झाडं लावता येतील ती मला मदत तुमच्याकडून अपेक्षित आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यातनं आपली हेल्थ आणि आपला हॅपीनेस इंडेक्स वाढवता यावा यासाठीचा प्रयत्न तुमच्या जोडीने आणि आमच्या जोडीने जेही काही करता येईल त्यासाठी मी असेल किंवा माझी मैत्रीण पल्लवी असेल आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही दिल्यांसाठीचा असणार आहे पण मुली म्हणून तुम्ही दिलेलं प्रेम हे कायम असणार आहे.
असलेले सर्व गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, निमंत्रित पाहुणे मंडळी, या कार्यक्रमाला एका संघाच्या अध्यक्षाला प्रमुख अतिथी म्हणून आपण बोलवलं, त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकारिणी आणि सर्व सदस्यांचा मी आभारी आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी 3 दिवस चालला आहे. उत्कृष्ट कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. कालचा आनंद मेळावा तर फारच उत्कृष्ट होता. या कार्यक्रम यशस्वी करण्याकामी आपण सर्व कार्यकारिणी मंडळी, सर्व सदस्य यांनी खूपच परिश्रम घेतलेले आहेत. आपल्याला धन्यवाद देतो आणि संघाची रूपरेषा थोडक्यात सांगतो. या गोविंदनगर परिसरात फक्त पहिला एकच संघ होता आणि त्याचे प्रमुख पितामह रत्नपारखी काका होते. त्यावेळेला मी देखील सभासद होतो या ठिकाणी. त्यानंतर कालांतराने दुसरा संघ स्थापन झाला आणि संध्याच्या ज्येष्ठ नागरिक संघाचं मी प्रतिनिधित्व करतो. आपण हा संघ आणि माझा संघ, हा संघ एक ज्येष्ठ बंधू आहेत आणि माझा संघ हा कनिष्ठ 2 नंबरचा बंधू आहे. कारण हे सिनियर मोस्ट मंडळी आहे, 19 वर्ष काम करतायत आणि चांगल्या प्रकारे आपण वाटचाल करत असताना या लहानशा रोपट्याने 19व्या वर्षाचं हे वृक्ष फळाला आणि फुलाला आणलं. त्याबद्दल जुने सर्व कार्यकारिणी मंडळ, आताचं कार्यकारी मंडळ आणि इथली जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना धन्यवाद देतो. ह्या कार्य करत असताना गोविंदनगर प्रभागामधल्या 24 प्रभागामधल्या सगळ्या लोकांच्या जनतेचे प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण नगरपालिकेकडे आणि शासनाकडे मांडत आला आहात. नंतर ज्येष्ठांचे जे काही धोरण आहे, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांच्याकडे मांडण्याकामी आपण प्रयत्न करत आहात. इथल्या ज्या समस्या आहेत, मग पाण्याचा प्रश्न असो, त्या लाईटचा प्रश्न असो, वाहनाचा प्रश्न असतो, रस्त्याचा प्रश्न असो, असं प्रश्न आपण मांडत आला आहात. या ठिकाणी नवनियुक्त नगरसेविका या ठिकाणी आहेत. एक नगरसेविका गेल्यात. पल्लवीताईंना माझी विनंती राहील की गेल्या 10-15 वर्षामध्ये या प्रभाग क्रमांक 24 मधला हा जो भाग आहे, सद्गुरुनगर असेल, गोविंदनगर असेल. माझा नमस्कार. सर्वप्रथम गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या 19व्या वर्धापन दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मी सांगू इच्छिते की आपण मला जो आशीर्वाद दिलेला आहे त्याबद्दल देखील मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानते, धन्यवाद करते. आणि यापुढे देखील आपले आशीर्वाद, आपले मार्गदर्शन, आपला सल्ला हा माझ्यासाठी मोलाचा असणार आहे आणि तो आपण मला देतच राहाल अशी मी आशा बाळगते. खरं तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे एक संस्काराची शाळा असते, अनुभवांची एक शिदोरी असते. त्याचप्रमाणे समाजाचे एक आधारस्तंभ आहात तुम्ही आणि तुम्ही आयुष्यभर खूप कष्ट केलेत. तुमचे कुटुंब तुम्ही घडवलं, समाज घडवला. त्याचप्रमाणे देशाच्या प्रगतीमध्ये देखील तुमचे खूप मोलाचे योगदान आहे आणि तुमच्या संस्कारामुळे आणि तुमच्या मार्गदर्शनामुळेच आमची पिढी आज आमच्या पायावर उभी आहे आणि आज समाजासाठी काहीतरी चांगले काम करण्यासाठी आज आम्ही इथे उभे आहोत आणि तयार झालो आहोत. यासाठी देखील तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद आणि अभिनंदन. यापुढे कामाचं सांगायचं झालंच तर तुमचे जे काही पण समस्या असतील, प्रश्न असतील त्या नक्कीच मी ऐकून घेणार आहे आणि त्यावर योग्य ते उपाययोजन करणार आहे आणि त्याची मी तुम्हाला इथेच ग्वाही देते. आणि आपल्यासाठी आरोग्य असो, आपली सुरक्षितता असो, त्याचप्रमाणे आपले सन्मान राखणं असो, या सर्वांसाठी मी कटिबद्ध आहे. मी नेहमीच तुमच्यासाठी उपलब्ध राहील, तत्पर राहील याचे देखील मी तुम्हाला इथे शाश्वती देते. आणि अतिशय उत्तम कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्यासाठी देखील मी गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अभिनंदन करते. 19 वर्ष आपल्या संघाला पूर्ण झाले आहेत. त्यामुळे त्याच्यातूनच कळतंय की आपली संघ भावना किती छान आहे. अतिशय छान वातावरण आहे. मला इथे
म्हणजे मला जाऊशी वाटत नाही, अगदी छान वाटतंय, आपलंसं घरासारखं वाटतंय. आणि यापुढे देखील आपण अशा कार्यक्रमांना मला आवडेल उपस्थित राहायला, आपला आशीर्वाद घ्यायला, आणि असाच आशीर्वाद मला असू द्या. जय श्रीराम. अरे, झोपलेत नाही ना सगळे? जय श्रीराम, जय श्रीराम. सगळ्यांना भूक लागलेली याची मलाही जाणीव आहे, त्यामुळे मी पण जास्त या ठिकाणी बोलणार नाहीये. ऑलरेडी आपल्या संघाचा इतिहास आपल्या संघाचे सचिव श्री अशोक देवरे यांनी आपल्यापुढे अहवाल आणि प्रास्ताविक याच्या रूपाने आपल्यापुढे सादर केलेलाच आहे. आज आपल्या संघाला 18 वर्ष पूर्ण होऊन आपण 19व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. त्या शुभप्रसंगी आज आपल्याला कार्यक्रमासाठी 2 नगरसेवक या ठिकाणी लाभले. त्यांचेही मी या ठिकाणी, जरी ते कामाच्या व्यस्ततेमुळे लवकर निघून गेलेले असले तरी त्यांचं ऋण मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांनी एका शब्दावरती या ठिकाणी येऊन आपल्याला या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि त्याचबरोबर आपल्या संध्या छायाचे अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकारिणीचे इतर सदस्यही आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी पण या आपल्या गोविंदनगर ज्येष्ठ नागरिकाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचेही ऋण मी या ठिकाणी व्यक्त करतो. अध्यक्षीय भाषणात खरं तर सांगायचं तर संघ पुढील वर्षात काय करणार याची रूपरेषा आपल्यापुढे ठेवायला हवी अशी एक प्रथा आहे आणि त्या प्रथेला अनुसरूनच आपण या ठिकाणी या वर्षापासून संघातील ज्येष्ठांसाठी तळमळीने ज्यांनी कार्य केलेलं आहे अशा एका व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार देण्याची प्रथा आपण या संघातर्फे सुरू केलेली आहे आणि त्या प्रथेला अनुसरूनच, त्या निर्णयाला अनुसरूनच आपण आज आपल्या संघातील ज्येष्ठ श्रेष्ठ पितामह ज्यांना आपण म्हणतो असे भालचंद्र रत्नपारखी यांचं जीवन गौरव देऊन या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करतो. त्यांच्याच प्रेरणेने, त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच उत्साहाने आणि आशेने आपला संघ असाच भरभरीत करीत राहे, भरभरून उत्कर्ष करेल यात मला शंका नाही. आपल्या संघातर्फे आपण बरेच उपक्रम या ठिकाणी राबवत असतो आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या संघाचं नाव प्रत्येक घराघरात गोविंदनगरच्या पोचलेलं आहे आणि आपल्या ह्या ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ मंजिरी या स्मरणिका जी